आज आपण भोपळ्यापासून घारगे बनवणार आहोत. त्याच्यासाठी दिलेलं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ जर नक्की आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी हा पिवळा कलरचा भोपळा घेतलेला आहे आणि हा भोपळाचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. बारीक बारीक तुकडे करून घेतल्यानंतर ह्याच्यातल्या ज्या बिया दिसत आहेत पांढऱ्या कलरच्या, त्या बिया काढून घेणार आहे. मी इथं अर्धा किलोचा भोपळा घेतलेला आहे. पाव किलोच्या भोपळ्याचे तुम्ही पहिल्यांदा करून बघू शकता. इथे ह्यातल्या पिवळ्या भोपळ्यामधल्या ह्या पांढऱ्या कलरच्या बिया सगळ्या काढून टाकणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर काही नाही समजलं तर मला DM करा. एक कुकर घेणार आहे. कुकरमध्ये हे सगळ्या ज्या कट केलेल्या जे भोपळा आहे तो घालायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी, एक अर्धा ग्लास ते पाव ग्लास पाणी घालणार आहे आणि याला एक 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर तर बघू शकता मी इथे 2 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे, खसखस घेतली आहे, वेलची घेतली आहे, तुम्ही जायफळ पण घेऊ शकता. एक 4 चमचे साखर घेतली आहे कारण मऊपणा आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी, आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता मी ह्याच्या भोपळ्याच्या वरचे साल काढून घेणार आहे आणि हे जे गरम गरम भोपळा आहे हा सगळं गुळामध्ये मिक्स करणार आहे. त्यामुळे ह्या गरम भोपळ्यामुळे गूळसुद्धा चांगला वितळून जातो. ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे. पूर्णपणे गूळ आणि भोपळा स्मॅश करून घ्यायचा आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे, अर्धा ग्लासपेक्षा जास्त घालायचं नाही. गुळाचं आणि भोपळ्याचं पूर्णपणे हे मिश्रण तयार आहे. तुम्ही भोपळा किसून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवून तुम्ही गुळामध्ये ॲड करू शकता. गरमपणामुळे हे गूळ पटकन वितळला जातो. आता मी ह्यात ॲड करते आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे साखर कुरकुरीतपणा आणि मऊपणा येण्यासाठी, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि खसखस 1 चमचा ॲड करते आहे. वेलचीची पूड ॲड करते आहे आणि 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आता ह्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेऊन ते मी ॲड केलेलं आहे. जेवढं गव्हाचं पीठ मळण्यासाठी लागतं तेवढंच फक्त पीठ ह्यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. मला याला 4 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि मी हे पीठ मळून घेतलेलं आहे पाणी न घालता. बघू शकता तुम्ही इथं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. एका भांड्यात काढून ठेवायचं आहे 10 मिनटं. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे तेलावर लाटायचे आहेत. थोडंसं खाली तेल आणि थोडं गोळ्यावरती एक बोट तेल लावून लाटून घ्यायचे आहेत. एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता मी हे तेलामध्ये सोडत आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये सोडायचं आहे. बघू शकता तुम्ही की घारगे किती छान फुगलेलं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. सगळे घारगे असे तेल लावून लाटून तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती.
तळलेत तर अजून जास्त खुसखुशीत आणि सॉफ्ट राहतात. आणि हे भोपळ्याचे गारगे 4 ते 5 दिवस तुम्ही ठेवून खाऊ शकता. मी माझ्या मुलासाठी हे गारगे केलेले आहेत आणि त्याला खूप आवडलेत हे, कारण ते सॉफ्ट झाले आणि चावायलासुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही. बघू शकता तुम्ही हे गारगे. स्वीट आणि सणासुदीला करण्यासारखा हा पदार्थ आहे. नक्की सगळ्यांनी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब